कर्क राशीच्या लोकांनो, 21 ऑगस्टपासून तुमच्या आयुष्यात अशा काही घडामोडींची सुरुवात होऊ शकते ज्या तुम्हाला आतून हादरवून सोडतील. तुम्ही ज्या गोष्टीकडे आतापर्यंत दुर्लक्ष करत होतात त्याच गोष्टींचा अचानक मोठा परिणाम तुमच्या समोर येऊ शकतो. काही दिवसापासून मनात अस्वस्थता आहे, एखाद्या व्यक्तीच्या वागण्याबद्दल शंका आहे, एखाद्या निर्णयाबद्दल मन दोन भागात विभागले आहे. तर या काळात त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे हळूहळू समोर येण्याचे संकेत आहेत. पण या राशीच्या लोकांनो, आजचे हे राशी भविष्य शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण सुरुवातीला दिसणारी घटना जितकी धक्कादायक वाटेल त्यापेक्षा तिच्या मागे दडलेला सत्याचा भाग अधिक महत्त्वाचा असू शकतो. 21 ऑगस्ट नंतर तुमच्या आयुष्यात मोठे वादळ येणार असे म्हटले जाते, पण हे वादळ प्रत्येकासाठी विनाशाचे नसते. काही वेळा आयुष्यातील जुनी परिस्थिती हलवून नवीन मार्ग तयार करण्यासाठीच मोठा बदल घडतो. या राशीचा स्वभावच असा आहे की तुम्ही संकटापासून पळणारे नाही, कारण उलट संकटासमोर उभे राहणारे आहात. पण यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर डोळे बंद करून विश्वास ठेवू नका, कारण या काळात एखादी व्यक्ती गोड बोलत असली तरी तिच्या मनात वेगळे गुपित सुरू असण्याची शक्यता आहे. तुम्ही अनेकदा इतरांसाठी स्वतःचे नुकसान केले आहे, अनेकदा मन दुखले तरी समोरच्याला माफ केले गेले आहे आणि अनेकदा तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतला गेला. पण आता परिस्थिती बदलण्याची वेळ आहे. 21 ऑगस्ट नंतर पहिला मोठा संकेत तुमच्या नातेसंबंधांमध्ये दिसू शकतो. ज्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या अगदी जवळचे समजत होता तिच्या आधी एखाद्या बोलण्यामुळे किंवा कृतीमुळे तुमच्या मनात मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तुम्हाला क्षणभर वाटू शकते की ही व्यक्ती माझ्याबद्दल असं काय बोलू शकते आणि इथूनच एक नवीन अध्याय सुरू होऊ शकतो. घरातील विषयावर मतभेद होऊ शकतात, जुना गैरसमज पुन्हा डोकं वर काढू शकतो किंवा पूर्वी दडवून ठेवलेली एखादी गोष्ट अचानक चर्चेत सुद्धा येऊ शकते. त्यामुळे या काळात रागाच्या भरात घेतलेला निर्णय टाळा, कारण तुमच्या एका वाक्याचा अर्थ समोरची व्यक्ती वेगळा काढू शकते. छोटासा विषय मोठ्या वादात बदलू शकतो. लक्षात ठेवा, प्रत्येक वाद हा तुमचा शत्रू नसतो. काही वाद तुमच्या समोर सत्य आणण्यासाठी येतात. पुढचा संकेत आहे आर्थिक बाबतीत दिसत आहे. पैशाशी संबंधित एखादा अडकलेला व्यवहार पुढे सरकू शकतो किंवा जुन्या पैशांची अपेक्षा निर्माण होऊ शकते किंवा अचानक एखादा खर्च समोर येऊ शकतो. म्हणून 21 ऑगस्ट नंतर पैशाच्या बाबतीत घाई करू नका. कोणाला मोठी रक्कम देण्यापूर्वी विचार करा, कागदपत्रे तपासा आणि फक्त बोलण्यावर विश्वास ठेवू नका, कारण तुमच्यासाठी या काळातील सर्वात मोठा धडा असेल भावनेपेक्षा पुराव्यावर विश्वास ठेवणे. काही राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी अचानक जबाबदारी वाढल्याचे जाणवू शकते. सुरुवातीला ही जबाबदारी ओझ्यासारखी वाटेल, पण याच जबाबदारीतून तुमची क्षमता इतरांना दिसू शकते. तुमच्यावर टीका करणारी व्यक्ती ही तुमच्या कामाची दखल घेऊ शकते. ज्यांनी तुम्हाला कमी लेखले त्यांच्या समोर स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे एखाद्या शब्दामुळे खचू नका. तुम्हाला स्वतःची किंमत माहिती असली पाहिजे. आणि आता येतो सर्वात महत्त्वाचा संकेत. 21 ऑगस्ट नंतर तुमच्या आयुष्यात एखादी बातमी अचानक येऊ शकते. ती बातमी आनंदाची असेल किंवा सुरुवातीला धक्का देणारी असेल, हे प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार बदलू शकते, पण तिच्यामुळे तुमचा एखादा निर्णय घ्यावा लागू शकतो. इतके दिवस पुढे ढकलत असलेली गोष्ट आता टाळता येणार नाही. तुम्हाला स्वतःशीच प्रामाणिक व्हावे लागेल. या राशीच्या लोकांना आयुष्यातील सर्वात मोठे वादळ बाहेर नसते, कधी कधी ते मनातच असते. जुन्या आठवणी, अपूर्ण अपेक्षा, तुटलेला विश्वास आणि मीच का हा प्रश्न तुमच्या मनात खूप दिवसांपासून आहे. पण आता या सगळ्यातून बाहेर पडण्याची वेळ आहे. काही लोक तुमच्या आयुष्यात कायम राहण्यासाठी आलेले नसतात. काही लोक फक्त तुम्हाला एक धडा शिकवण्यासाठी येतात आणि 21 ऑगस्ट नंतर तुम्हाला हा एक फरक अधिक स्पष्टपणे जाणवू शकतो. एखादी व्यक्ती दूर गेली तर स्वतःला दोष देऊ नका. एखाद्या नात्यात बदल झाला तर त्याचा अर्थ तुमचे आयुष्य संपले नाही असे नाही. उलट कधी कधी चुकीच्या व्यक्तींपासून अंतर निर्माण होणे हीच पुढच्या चांगल्या काळाची सुरुवात असू शकते. आता आरोग्य आणि मानसिक शांततेबद्दलची एक महत्त्वाचा संकेत आहे. या काळात सतत विचार करत राहणे, झोपेचे वेळ बिघडणे किंवा छोट्या गोष्टींचा जास्त ताण घेणे टाळा. शरीर थकले तर मनही कमकुवत होतं. त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढा, पुरेशी झोप घ्या, पाणी प्या, शक्य असेल तर रोज 10 मिनिटे शांत बसा.
कारण मोठे निर्णय शांत मनाने घेतले तर त्यामागचे परिणाम ही वेगळे असतात. आता प्रेमाच्या बाबतीत बोलायचं झालं तर या राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत भावनिक ठरू शकतो. एखाद्या व्यक्तीशी पुन्हा संवाद सुरू होऊ शकतो. ज्यांच्याशी तुमचे बोलणे बंद झाले होते त्यांच्याकडून संदेश येऊ शकतो. पण इथेही सावधगिरी महत्त्वाची आहे. फक्त जुन्या आठवणी जाग्या झाल्या म्हणून जुनीच परिस्थिती पुन्हा स्वीकारू नका. समोरच्या व्यक्तीमध्ये खरोखर बदल झाला आहे का हे पहा. प्रेमात फक्त शब्द नाही तर कृती महत्त्वाची असते. विवाहित राशीच्या लोकांनी घरातील छोट्या गैरसमजांना मोठे रूप देऊ नका. तुमच्या जोडीदाराच्या मनात एखादी चिंता असू शकते किंवा ती व्यक्त न झाल्यामुळे अंतर निर्माण होऊ शकते. शांतपणे संवाद साधला तर परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. व अविवाहित लोकांसाठी मात्र एखाद्या नवीन व्यक्तीशी परिचय होण्याचे संकेत दिसू शकतात. हा परिचय मित्रांच्या माध्यमातून, कामाच्या ठिकाणी किंवा एखाद्या सामाजिक प्रसंगातून होऊ शकतो. पण सुरुवातीला सर्व काही हळूहळू होऊ द्या. आता घाई करू नका. आता शत्रूबद्दल एक गोष्ट, या राशीच्या लोकांना तुमचा सर्वात मोठा शत्रू कोण आहे हे बाहेर शोधण्यापूर्वी स्वतःच्या रागाकडे पहा. कारण तुमचा स्पष्ट स्वभाव आणि तडफडकी प्रतिक्रिया कधी कधी तुमच्याच विरोधात वापरली जाऊ शकते. म्हणून 21 ऑगस्ट नंतर कोणीतरी तुम्हाला शांत चितवले तर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. शांत राहणे आणि म्हणजेच कमजोरी नाही. शांत राहणे म्हणजे परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे. काही लोकांना तुमचा राग हवा असेल तर कारण तुम्ही रागात बोललेले शब्द हे तुमच्या विरुद्ध वापरू शकतात. त्यामुळे या काळात एक नियम लक्षात ठेवा. जास्त ऐका, कमी बोला आणि निर्णय हा विचार करून घ्या. आर्थिकदृष्ट्या पुढे जाण्यासाठी हा काळ तुम्हाला एक संधी देऊ शकतो. नवीन काम, अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग, एखादी जुनी योजना पुन्हा सुरू करण्याचा विचार मनात येऊ शकतो. मात्र कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी योग्य माहिती घ्या आणि आवश्यक असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या. राशी भविष्यावर आधारित अंदाजाला आर्थिक निर्णयाचा एकमेव आधार बनवू नका. कारण आता पुढचा संकेत घराशी संबंधित आहे. घरात एखादी वस्तू बदलणे, दुरुस्त करणे व स्थलांतराचा विचार करणे किंवा कुटुंबातील महत्त्वाच्या व्यक्तींशी संबंधित निर्णय घेणे अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. सुरुवातीला गोंधळ वाटेल पण त्यातून पुढे स्थैर्य मिळू शकते. 21 ऑगस्ट पासून सुरू होणारे हे कथित वादळ तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही तर स्वतःकडे नव्या नजरेने पाहण्यासाठी, आठवण करून देण्यासाठी आहे. काही मुखवटे उतरतील, काही सत्य समोर येतील, काही निर्णय घ्यावे लागतील आणि काही जुन्या गोष्टी मागे सोडाव्या लागतील. पण या सगळ्यानंतर तुमच्यातला आत्मविश्वास अधिक मजबूत होऊ शकतो. तुम्ही घाबरू नका, सावध राहा, शांत राहा. कोणत्याही धक्कादायक परिस्थितीत लगेच प्रतिक्रिया देऊ नका. कारण कदाचित ज्या घटनेला तुम्ही आज मोठा धक्का समजत आहात तीच घटना उद्या तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या बदलांची सुरुवात ठरू शकते. तुमचा काळ हा एकच संदेश देत आहे. ज्यांनी तुम्हाला कमी लेखले त्यांना उत्तर हे शब्दांनी देऊ नका, तुमच्या प्रगतीने द्या. ज्यांनी तुम्हाला विश्वास तोडला त्यांच्या मागे धावू नका, स्वतःला पुन्हा उभे करा. आणि ज्यांना तुमची किंमत कधीच समजली नाही त्यांच्यासाठी स्वतःची किंमत कमी करू नका. ऑगस्ट नंतर मोठे बदल जाणवले तर घाबरू नका. परिस्थितीकडे शांतपणे पहा, योग्य माहिती घ्या, विवेकाने निर्णय घ्या. तुमच्यासाठी पुढचा हा अध्याय कसा असेल केवळ हे राशी सांगत नाही, तुमचे निर्णय आणि तुमची मेहनत व तुमची जिद्दही त्याला आकार देते. या राशीच्या बांधवांना मनापासून शुभेच्छा. तुमच्या आयुष्यातील हा प्रत्येक वादळ तुमची ताकद वाढते. प्रत्येक अडथळा तुमच्यासाठी नवीन मार्ग उघडतो आणि प्रत्येक अंधारानंतर तुमच्या आयुष्यात प्रकाश येतो. तर मित्रांनो, आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अंगठी व लॉकेट सुचवले आहे. त्याचे खूप प्रभावी रिझल्ट आहेत. या राशीच्या जातकांनी याचा उपयोग सुद्धा केला आहे आणि त्यांना खूप छान देखील फरक सुद्धा पडला आहे. तरी आपण एकदा वापरून पहा, कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील. जर तुम्ही या राशीचे असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव नक्की लिहा आणि सकारात्मक ऊर्जा व इतर राशीच्या लोकांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. कारण येणारा व्हिडिओ हा तुमच्या आयुष्यातील आणखीन एक मोठा बदल घेऊन येणार आहे. देव तुमचं भलं करो. धन्यवाद.